Co-powered by Techno. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूरच्या दौऱ्यावर आहे आणि ते विदर्भातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक जी आहे ती याच नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये घेणार आहे। महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर ज्या ठिकाणी ही बैठक होणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे साधारणतः 2 वाजता अमित शहा हे विमानतळावर दाखल होतील, त्यानंतर सरळ भट सभागृहामध्ये येणार आहे। या ठिकाणी विदर्भातील सगळ्याच विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाचे पदाधिकारी बूथ प्रमुख यांची जी बैठक आहे ती घेणार आहेत। त्यासाठी जवळपास 1500 पदाधिकारी या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहणार आहे। अमित शहा यांच्याकडून विधानसभेच्या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे मायक्रो प्लॅनिंग केलं जात आहे त्या मायक्रो प्लॅनिंग विषयी माहिती दिली जाणार आहे। तर काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा नुसार माहितीसुद्धा जाणून घेतली जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे मोठे नेतेसुद्धा या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। यानंतर अमित शहा हे नागपूरवरून संभाजीनगरकडे रवाना होणार आहे। एकंदर म्हणजे विदर्भाच्या दृष्टिकोनातून ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे भाजपला मताधिक्य विदर्भामध्ये कमी मिळालेलं होतं त्या दृष्टिकोनातून आता मताधिक्य कसं वाढवता येईल किंवा कशा प्रकारे प्लॅनिंग या संदर्भातलं केल्या जाऊ शकते यावर सुद्धा या ठिकाणी मंथन होणार असल्याची माहिती मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।